कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना जिवंत समाधी घेण्यासाठी आपल्या शेतात खड्डा खोदलेला आहे। नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या हाळी इथल्या शंकर जाधव पाटील असं या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने केली नाही तर जिवंत समाधी घेणार असल्याचं शंकर पाटील यांनी जाहीर केलंय। 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांनी कर्ज भरावं असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं। आता या विधानाविरोधात शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत। निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने बरेच काही आश्वासन दिले होते, त्यामध्ये बऱ्याच गोष्टीची पूर्तता झालेली नाही। त्यामध्ये कर्जमाफीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। सरकारने कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, पण त्यांनी अद्यापर्यंत काही केले नाही। अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्यांनी त्या बाबतीवर काही निर्णय घेतले नाही। आणि परवा तर अजित पवार जे की आपले हे आहे फायनान्स मिनिस्टर आहेत, त्यांनी कर्ज 31 तारखेच्या आत भरा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची उदासीनता वाढलेली आहे। 3 दिवस जास्तीत जास्त वेळ देतो, 3 दिवस तेही मी आमरण उपोषण चालू ठेवतो आणि 3 दिवसाच्या नंतर मी 3 एप्रिलला मी जीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे असं मी त्यांना सांगितलं।